बघा सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत मुलांसाठी खास एक फिल्म आली आहे. फिल्मचं नाव मी काय सांगू. फिल्म तुम्ही ट्रेलर बघितलं असेल, तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवले असतील. म्हणजे एप्रिल मेमध्ये आपण काय करतो, मामाच्या गावी जातो, काकांच्या गावी जातो, आजी आजोबांना भेटतो. पण अशी फिल्म जेव्हा चित्रपटगृहात येणार आहे तुमच्या भेटीसाठी, आणि त्याआधी माझ्यासोबत एक ॲक्ट्रेस आहे जिला मी फार वर्षांपासून ओळखतो. म्हणजे मला परिचय द्यायची काही गरज नाही आहे. रोज संध्याकाळी तुम्ही झी या टेलिव्हिजनवर बघताच तिला सिरियलमध्ये. तिचं नाव गौरी किरण आहे आपल्यासोबत. गौरी, खूप खूप स्वागत श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनलमध्ये. थँक्यू अमोल, थँक्यू. गौरी, एक तर सिनेमा उद्या रिलीज होतो आहे, ठीक आहे, आणि सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. गौरी, तुझा प्रवास मी बघितला आहे, अगदी जवळ बघितला आहे, आपण एकत्र कामसुद्धा केलं आहे. अगदी चॅनलपासून म्हणजे एका डेस्कवरती बसणारी मुलगी ते ॲक्ट्रेसपर्यंतचा प्रवास, फिल्मपर्यंतचा प्रवास कसा राहिला, काय सांगशील? ओके, सो पहिल्यांदा मी तुझाही हा समज दूर करते, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कदाचित आधी जर्नलिझम करायचे आणि मग ॲक्टिंगमध्ये आले, पण तसं नाही आहे. 2010पर्यंत मी कोकणात होते, माझं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथे मी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. तर जेव्हा मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या यूथ फेस्टिवल होतं त्यात जेव्हा प्राईज मिळालं, तेव्हा कुठेतरी एक अशी एक कॉन्फिडन्स आला की नाही, मुंबईत जाऊन आपण करू शकतो. कारण जिथे रुपारेल, रुईयासारख्या मोठमोठ्या कॉलेजेससमोर मला ॲक्टिंगचं प्राईज मिळालं होतं, तेव्हा ती छोटीशी ठिणगी पडली होती. त्याच्या आधी अर्थातच आवड होती, सगळं करायचंच मी, गॅदरिंग वगैरे. सो सगळ्यांसाठी पुन्हा एकदा मी आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलं की 2010 साली ॲक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी म्हणून मी मुंबईत आले. आल्या आल्या मी एक फिल्म लीड केली जी अजून रिलीज झाली नाही आहे, माझं दुर्दैव. त्यात सयाजी शिंदे माझे वडील होते, निशा परुळेकर आई होत्या, सतीश तारे, विजय कदमपासून मोठी स्टारकास्ट होती त्या सिनेमामध्ये. अजून ती रिलीज झाली नाही आहे. त्यानंतर मी भीमराव मुळे, नोन डिरेक्टर आहेत मराठीतले, आत्ता बारडोसाठी त्यांना नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालं आहे. किंवा भीमदादाच्या खूप सिरियल्स खूप गाजलेल्या आहेत, रुद्रम घ्या किंवा अजून खूप साऱ्या सिरियल्स. त्याचं नाटक, त्याचं पहिलं नाटक मी लीड केलं. संग्राम साळवी होता माझ्यासोबत हिरो त्यामध्ये, शेखर फडके, अशी पटवर्धन काका, मौसमी तोंडवळकर, अशी बरीच मोठी स्टारकास्ट त्या नाटकातसुद्धा होती. त्यानंतर मी त्यावेळेच्या अनेक मालिका केल्या. सह्याद्रीची एक मालिका लीड केली, भैरोबा नावाची मालिका असेल, किंवा सावररे, अशा बऱ्याच मालिकांमध्ये कामं केली. दुर्दैवाने या सगळ्यातून तेवढा पैसा मी कमवू नाही शकले. म्हणजे नाटकाचं तर ठीक होतं, अगदीच नाईट कमीच असायच्या त्यावेळेला, पण फिल्म म्हणा, सिरियल म्हणा, एका मोठ्या प्रोड्युसरने त्यावेळेला बरेच पैसे थकवले माझे. आणि घरून माझी परिस्थिती नव्हती अजिबातच. म्हणजे माझ्या बहिणीच्या जोरावर मी इथे आले होते की तिने मला मदत केली होती त्यावेळेला म्हणून. त्यामुळे जर मी सर्वाईव्ह नाही केलं मुंबईत, कारण पैसे कोणीच दिले नाहीत, पुरेसे पैसे नव्हते की मी भाडं भरू शकेन, त्यामुळे मी आल्या आल्या एक गोष्ट केली होती. कुठेतरी कोकणात ही गोष्ट शिकवतातच की एक शिक्षण पूर्ण असावं तुमचं. सो BCom केल्यानंतर ना मी इथे आल्या आल्या KC कॉलेजला जर्नलिझमच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं. सो ज्या दिवशी शूट नसायचं किंवा काही माझी ॲक्टिव्हिटी नसायची, तेव्हा मी संध्याकाळी जाऊन 6 वाजता तो कोर्स कंप्लीट करायचे. सो तिथे पराग पाटील नावाचे आम्हाला शिकवायला शिक्षक होते, जे वेलनोन पत्रकार होते त्यावेळेचे, आणि आतासुद्धा पराग सर बरंच काम करतात. पराग सर बाय द वे तुला सांगतो, श्रेष्ठ महाराष्ट्राचे कन्सल्टंट एडिटर आहेत. व्हेरी नाईस. बघितलं, छोटी आहे दुनिया खूप. तर पराग सरांकडे मी ही गोष्ट सांगितली की मी मालिका वगैरे करते, पण मला त्यातून पैसे नाही मिळत आहेत, पण मला हे क्षेत्र सोडायचं नाही आहे. आणि आत्ता माझी अशी परिस्थिती आहे की मला घरी जावं लागेल सगळं सोडून. तर मी काय करू? तर त्यांनी त्यावेळेला सुचवलं होतं की तुला नोकरी करायची आहे का, तात्पुरती का होईना, तुला जर नोकरी करायची असेल तर मी सपोर्ट करतो. आणि त्यावेळी ग्लोबल टाइम्स नावाचा एक नवीन पेपर आला होता, तर त्यामध्ये मी लिटरली 3,500ची नोकरी सुरू केली की मला मुंबईत राहायचं आहे, सर्वाईव्ह व्हायचं आणि माझ्या या आवडत्या क्षेत्रात पुढे जाऊन मला काम करायचं आहे. योगायोगाने झालं असं की ती 3,500ची नोकरी, मग पुढचं पब्लिकेशन प्रहारमध्ये काम सुरू केलं. मग त्याच्यानंतर जय महाराष्ट्र हा न्यूज चॅनल जो आत्ता आहे, त्याचं पहिलं जे मुंबई रिपोर्टर्स होते सगळे, त्यामध्ये मी होते. मग त्याच्यानंतर ड्रायव्हिंग माइंड्स नावाची एक PR कंपनी होती, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ऑफिशियल PR आम्ही करायचो, त्याचं मुंबई रिपोर्टिंग मी करायचे. तिथून मग अजून एक प्रहारमधले एक सर होते, जे तुम्हाला जर माहिती असेल, ते साप्ताहिक, नाव विसरले त्याचं, तिथे काम करत होते. त्यांनी माझं नाव मायबोलीला सुचवलं की त्यांना एक मुलगी हवी होती जी रिपोर्टिंग पण करेल, एंटरटेनमेंट. आणि मी गेले आणि पहिल्याच, आणि ह्या सगळ्या नोकऱ्यांना मला समोरून आल्या, दरवेळेला समोरून आल्या. पगार वाढत गेला. मी सांगितलं घरची परिस्थिती नव्हती, त्यामुळे एकत्र एवढे पैसे बघायची सवय नव्हती. त्यातून कुठेतरी तो कम्फर्ट झोन आला की अरे चांगलं चालू आहे, 4 पैसे खेळतायत, बघू. पण मायबोलीमध्ये एक गोष्ट चांगली घडली. शेवटी जे नशिबात असतं ना, तशाच गोष्टी आपल्याकडे घडतात, हे खरं आहे. संकेत ओळखले पाहिजेत आपण.
मायबोलीला काय होतं, असाच मी माईक धरून समोर उभी असायचे, इंटरव्ह्यूज घ्यायचे सेलिब्रिटीजचे, आणि मला फार मनात असं व्हायचं की नाही गौरी, तुझी जागा त्या माईकच्या तिकडे आहे, तू काय करतेयस. पैसा ही गोष्ट जर फक्त सोडली तर बाकी समाधान असं नव्हतं, कारण ती गोष्ट मला करायची नव्हती. पण कम्युनिकेशन स्किल बरं असल्यामुळे किंवा एक लोकांशी संपर्क चांगला साधता आल्यामुळे मी त्याच्यात छान बसवत होते. अखेर एक टर्निंग पॉईंट जो लागतो आयुष्यात, की गोष्ट कुठेतरी खटकत असते पण त्याला एक रूप यावं लागतं, तो म्हणजे किरणच्या रूपाने आला माझा नवरा. की जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं त्याने पहिली गोष्ट माझ्याकडनं केली की ती नोकरी सोड. म्हटलं असं का, तर म्हणे नाही, जे करायला मुंबईत आली होतीस, ज्याच्यातून तू मला भेटली होतीस, म्हणजे किरण आणि मी भीमदादा नाटकापासूनचे मित्र होतो, त्यामुळे तो मला ॲक्टर म्हणूनच ओळखत होता. जेव्हा तू मला परत भेटला तेव्हा तोच सरप्राईज होता की तू हे आता पत्रकारिता कुठून सुरू केलीस. म्हटलं अरे असं असं झालं आहे. तर म्हणाला पहिलं हे सोडायचं आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करायची. आणि मला त्यावेळेला भीती होती, कारण सोपं नसतं. मध्ये तुमचा 3-4 वर्षाचा गॅप झाल्यानंतर पुन्हा ब्रेकनंतर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी, पुन्हा माणसं शोधा. आणि मी ना लोक तशी म्हणजे कामासाठी जमवण्याच्या बाबतीत फारच अजूनही वीक आहे. म्हणजे मला भीती वाटते की असं नको वाटायला की ही फायदा घेते किंवा हिचं फक्त काम असलं कीच फोन करते. माझे इन जनरल मित्रमैत्रिणी खूप आहेत, पण मला असं काम तुझ्याकडे आहे हे म्हणायला मला खूपच म्हणजे अजूनही जमत नाही ती गोष्ट. तरी पण मी त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या भरवशावर नोकरी सोडली आणि पुन्हा शौर्य, लक्ष, अस्मिता असे जे एपिसोडिक असतात तिथून मी सुरुवात केली. आणि असं सासं सुरेखबाईमध्ये मध्ये मी मोलकरणीचं काम करत होते. म्हणजे तिथे सुद्धा काम फारसं नव्हतं, ग्लास ठेवायचा, ग्लास उचलायचा, एवढंच काम असायचं. अशा वेळेला अश्विनी कोचरेकर नावाची एक कॉस्ट्यूम डिझायनर आहे माझी मैत्रीण, तिने मला एकदा मेसेज केला की अगं पुष्पक विमान नावाच्या सिनेमाचं असं असं कास्टिंग चालू आहे. हां, सुबोध भावे, मोहन काका वगैरे आहेत, तर तू जाऊन ट्राय कर. अर्थात मला शून्य कॉन्फिडन्स की आपण गेलो जरी तरी काय होणार आहे. आणि तरी पण मी नेहमीप्रमाणे पटकन साडी नेसून गेले, ऑडिशन दिलं. ते ऑडिशन पण कमाल होतं. वैभव चिंचाळकर, वैभव दादा, ज्याचा आता नवीन एक कब्बशी नावाचा सिनेमा तो आता करतो इंटरेस्टिंग, ज्याच्यासाठी मी फार एक्सायटेड आहे, कारण त्याचं डिरेक्शन मी बघितलं आहे. तो किती सिम्पल आणि किती छान गोष्टी सांगतो. त्याने ते एकच स्क्रिप्ट होतं जे 10-12 वेगवेगळ्या प्रकारे करून घेतलं माझ्याकडनं. उदाहरणार्थ विलास म्हणजे सुबोध दादा आणि तात्या म्हणजे मोहन काका. तर ती एक स्क्रिप्ट जी होती ती, आता तात्या शिड्यांवरनं वर येत आहेत, ते वर यायच्या आधी हे सगळं विलासला बोलून टाक. आता बादलीत पाणी चालू आहे, त्याचा आवाज चालू आहे, त्या आवाजाच्या ह्याच्यात विलासला ऐकू गेलं असं बोल. आता तात्या समोरच बसलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही लागेल असं हे बोल. सो ते एकच स्क्रिप्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्याने करून घेतलं. मी विसरून गेले अर्थात. योगायोगाने असं सासरला सुनील दादा म्हणून जे आमचे मेकअप दादा होते तेच इकडे लुक टेस्टला होते त्या दिवशी. परत मी जेव्हा शूटला गेले मी त्यांना विचारलं काय मग काल कोण झालं सिलेक्ट, कारण मोठ्या काही नावं येऊन गेली होती आणि मला तर शून्य कॉन्फिडन्स होता की आपलं काम होईल इथे. ते म्हणाले तुम्ही. म्हटलं चला हो काही पण सांगताय. म्हणे नाही ताई तुमचं ऑडिशन खूप छान झालं, सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कराल म्हणून, तर बघूया. आणि मग मला दादाकडनं कॉल आला आणि पुष्पक नंतर खऱ्या अर्थाने माझं नशीब बदललं. त्यानंतरही हर्डल्स होतेच, त्यानंतरही अडचणी आल्याच, कारण पुष्पकचं काम बघून नंतर जे मला सिनेमे मिळाले ते अजून रिलीज नाही झालेत. तर नशिबाने 2018 नंतरचा माझा पहिला रिलीज होणारा सिनेमा हा एप्रिल मे 99 जरी असला तरी मध्यंतरीच्या काळात 4-5 जे चांगले सिनेमे केलेत ते अजूनही डब्यात आहेत. आणि त्याचं मला दुःख वाटतं, कारण प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे हा प्रोजेक्ट आपलं नशीब बदलेल, अरे ह्या प्रोजेक्टमुळे काहीतरी होईल. पण ठीक आहे, हा पार्ट आहे आयुष्याचा, ह्याला स्ट्रगल असं म्हणतात. पण काय अडथळे काय येतात की येऊ शकतील फ्युचरमध्ये? आय होप सो. आता वेल नोन डिरेक्टर्स आहेत काही सिनेमांचे, प्रोड्युसर्स वेल नोन आहेत. लॉकडाऊनमुळे 1-2 प्रोड्युसर डब्यात गेले, काहींचे इगो क्लॅश झालेत. वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न केला की OTTमध्ये किंवा कुठेतरी आपण ते प्रयत्न करूया, पण निराशाजनकच आहे ते चित्र सगळं एका अर्थाने. कारण एक जे प्रोड्युसर होते माझे, त्यांचा डिरेक्टरशी काहीतरी वाद झाला आहे आणि त्यांचा इगो दुखावला आहे. मुळात ते वन टाईम प्रोड्युसर जे असतात की एकदाच सिलेक्ट पर्सनल क्लॅशेसमुळे आणि आपल्या मित्रमंडळींसाठी दाखवण्यासाठी वगैरे जो सिनेमा असतो, पण सिनेमा चांगला होता तर त्यांना ते म्हणून मी नाही करणार आता. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे आपले हात नाही पोचू शकत आणि त्याचं वाईट वाटतं, कारण आपण 4-4, 5-5 महिने त्या प्रोजेक्टला दिलेले असतात. मराठीमध्ये काही सिनेमाच्या फीज एवढ्या मोठ्या नाहीत की त्याच्यावर आपण आपलं आयुष्य घालवू शकतो. अर्थाने हेच झालं आहे की 2018 नंतर पुष्पक नंतर एक चांगला सिनेमा माझ्या वाट्याला आला आहे. अर्थात ते पण होते सगळेच, पण जो रिलीज होतो आणि ज्याचा मला आनंद आहे. आणि गंमत अशी की हे काम म्हणजे टीझर जेव्हा आला, टीझरमधलं काम बघून मला आणखीन 1-2 कामांची विचारणा आली सिनेमांमध्ये. सो हे खूप छान वाटतंय मला. सो एप्रिल मे माझ्यासाठी अशा अर्थाने सुद्धा खूप खास आहे. मला एक सांग, आता हा जो काळ गेला तुझ्यासाठी
हे 3-4 फिल्म्स जे रिलीज नाही होऊ शकले. ह्या काळामध्ये हे बघ, एकतर कलाकार जो असतो तो प्रत्येक कलाकार दिसण्यासाठी जास्त प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा, तो दिसावा, त्याची कला दिसावी, ह्यासाठी प्रयत्न असतात. सेकंडरी तो प्रायोरिटी देतो, थोडासा फायनान्शियली सुद्धा स्ट्रॉंग झाला पाहिजे, पण त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते त्याची कला लोकांपर्यंत पोहोचावी. ह्याचं दुःख वाटतं का की एकतर पैसेही कमी मिळतात, त्यात आपले सिनेमाही रिलीज होत नाहीत आणि हे अडथळे येतात. एक तर मराठी सिनेमा तेवढे चालतही नाहीत आणि कंटेंट चांगला असेल तर ते रिलीज होत नाही. एक मराठी कलाकार म्हणून दुःख आहे या गोष्टींचं. दुःख खूप आहे. तुला एक उदाहरण सांगते की एक फोटोमध्ये व्हायरल झाला होता जो माझा आहे, हे बरेच जण ओळखत नव्हते. खूप अभिनेत्रींचे चेहरे त्याला जोडून बघितले. एक थोडासा भिकारी किंवा एक मनोरुग्ण वेशातला एक फोटो व्हायरल झाला होता की ओळखाई अभिनेत्री कोण, आणि बऱ्याच जणांचे फोटोज गेस करण्यात आले होते. ती जी फिल्म आहे ती रिलीज व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण त्या फिल्मसाठी मी इतकी मेहनत केली. 27 दिवस मोशीच्या कचरा डेपोमध्ये मी काम केलं आहे, रिअल कचऱ्यामध्ये. रिअल म्हणजे आम्ही आर्ट वगैरे काही केलं नाही. एका नोन अभिनेत्रीने तो सिनेमा 4-5 दिवस शूट करून सोडला होता. मला असं कारण कळलं की त्या कचऱ्यामध्ये नाही तर त्यांना हवं होतं की आपण एक आर्टिफिशियल कचरा करू, आणि डिरेक्टरचं म्हणणं होतं नाही जे आहे त्याच्यातच काम करायचं आहे. मला तिथे 2दा युरिन इन्फेक्शन झालं आहे, किंवा आम्हाला जेवण जायचं नाही सगळ्यांना. मी खरोखरची भीक मागितली आहे सिग्नलवर त्या सिनेमासाठी. खूप जण अशी मेहनत करतात माझ्यासारखे, आणि आपण एक देतो ना, सगळं देऊन टाकतो की चल कसलीच लाज नाही. बिना चपलेचं 2 वाजता धावली आहे, पडली आहे, धडपडली आहे, किती जखमा झाल्या आहेत, काय काय गोष्टी केल्यात त्या सिनेमासाठी, हे समजून की अरे हे काम बाहेर आलं तर आपल्याला काहीतरी चांगली ओळख मिळेल, चांगल्या गोष्टी होतील आपल्यासोबत. आणि मी जे म्हटलं की त्याचं पुढे काही झालं नाही आहे, हे माझंही नुकसान आहे, त्या डिरेक्टरचंही नुकसान आहे, बाकी कलाकारांचंही नुकसान आहे, आणि त्या प्रोड्युसरचंही नुकसान आहेच. तर मला फार इच्छा होती की तो सिनेमा बाहेर यावा, असे 2-4 जी कामं केलेत ती बाहेर यावीत. दुःख खूप वाटतं, कारण मगाशी मी म्हटलं तसं असं वाटतं की अरे हा प्रोजेक्ट केला की आपण आपलं नशीब सोड रे, पण एक समाधान असतं कामाचं की लोक आपलं काम बघतायत. पैशांचं तर तुला गणित सांगितलंच मी की सिनेमांवर जगणारी काहीच माणसं आहेत, बाकी सगळ्यांना ते स्ट्रगल. आणि त्यासाठी मी म्हटलं तसं की दुःख जरी झालं तरी मी माझं काम सोडलं नाही. मालिका आली तर मालिका केली, नाटक आलं नाटक केलं. ज्या माध्यमातून मला माझं काम दाखवता येईल ते मी प्रयत्न सुरू ठेवले, आणि त्याचं फळ म्हणून कदाचित मी पुष्पकनंतर कंटिन्युअस काम करते आहे, दिसते आहे, तेवढंच फक्त समाधान आहे मला. पण हो, दुःख खूप वाटतं. आणि पर्सनली आपण जेव्हा मेहनत करतो एखाद्या प्रोजेक्टवर, खूप काही काम करण्याची आपली इच्छा असते, आणि ते जेव्हा लोकांसमोर येत नाही त्याचं फार वाईट वाटतं. चला, आता बऱ्याचशा दुःखी गोष्टी आपण केल्यात, ह्याच्यावरती आम्ही पॉडकास्ट नक्की करू. एप्रिल मे आपण दुःखातनं बाहेर येण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल एप्रिल मे, मगाशी तू ॲक्च्युली बोलता बोललास की लहान मुलांची फिल्म, लहान होण्याची फिल्म असं म्हणेन मी. दोन्ही गोष्टी आहेत. एकतर तुम्ही सुट्ट्या तशा घालवल्या असतील तर तुम्ही प्रचंड रिलेट करालच, पण तुम्ही तशा सुट्ट्या घालवल्या नसतील तर तुम्हाला तो अनुभव मिळेल. एप्रिल मे ही फिल्म नाहीच आहे, मी म्हणते हा एक अनुभव आहे. तुम्ही ती पाहू नका, ती तुम्ही अनुभवा, असं मी माझ्या सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये म्हणते आहे. कारण रोहनने जी कमाल केली आहे आणि कलाकारांनी जी कमाल केली आहे, टेक्निशियन्सनी जी कमाल केली आहे, म्हणजे तुम्ही छायांकन बघाल जर सिनेमाचं, तुम्हाला कोकण असं दिसेल की अरे आत्ता गाडी काढावी आणि कोकणात जावं आणि नदीत दिवाणा झालो मी. त्यात तुला बघितलं, मी बोललो अरे इथं आपली मैत्रीण आहे. त्यामुळे अमेझिंग फिल्म आहे, माझी फिल्म आहे म्हणून मी अजिबातच सांगत नाही आहे. अनेकदा आपण अनेक चित्रपटांना जातो आणि आपला थोडासा हिरमोड होतो की अरे जेवढी मी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेवर उतरला नाही सिनेमा, आणि मग कदाचित त्याच्यानंतरच्या चांगल्या सिनेमाकडे पण आपण पाठ फिरवतो, कारण आधीचे 2 सिनेमे आपण असे पाहिलेले असतात की आपली अपेक्षा पूर्ण होत नाही त्याच्यातनं. या सगळ्या अपेक्षांचं जे ओझं आहे ते एकटा एप्रिल मे खांद्यावर घेऊ शकेल. इतकी सुंदर फिल्म आहे, तुम्ही ती बघा. तुम्ही परत मी स्वतः अशी आहे की मी एकदा पाहिलेली फिल्म, माझी मेमरी खूप चांगली आहे, मी लगेच नाही बघू शकत. ते असताना की अरे हे झालं आहे माहिती आहे वगैरे, किंवा माझं जरा तसं आहे की स्क्रीन जेव्हा चालू असेल तर माझे ते 3-4 अंदाज असतात की पुढे सिनेमामध्ये काय होईल, त्यातलंच घडतं. त्यामुळे मला बोर होतं परत सिनेमा. मी हा 4थ्यांदा बघितला आहे, आणि हे माझ्यासाठीच आश्चर्य आहे की मी 4थ्यांदा स्क्रीनिंगमध्ये बसून बघितला आणि प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीन गोष्ट जाणवली आहे. अरे हे सुटलं होतं आपल्या हातातून. आता हा सिनेमा कसा मिळाला, काय होतं, म्हणजे काय प्रोसेस होती, ऑडिशन झालेत का, किंवा कशी निवड केली तुझी? खरं तर रोहन खूप आधीपासून ओळखतो मला. मी दरवेळेला त्याचा कुठलाही प्रोजेक्ट यायचा असेल तर मी त्याला मेसेज करायचे की रोहन काही असेल तर सांग. पण तो परफेक्ट आहे. तो तुम्ही मैत्रीण असा, तो काही असा, त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही परफेक्ट नसाल तर तो तुम्हाला एंटरटेन नाही करत. म्हणजे तू फक्त मैत्रीण आहेस किंवा तू गुड बुकमध्ये आहेस म्हणून तो तुला बोलवेल, ऑडिशन करेल असं नाही. त्याला जर वाटलं की या भूमिकेसाठी ही व्यक्ती योग्य आहे
तर मग त्याचं भांडण जरी असेल त्या माणसाशी तरी तो त्याच्याकडनं काम करून घेईल की म्हणजे तू पाहिजेस सच्चा मला आहे, म्हणजे सच्चा आहे इथे मनापासून. एकदम त्याच्या कामाच्या बाबतीत तो एकदम क्लिअर आहे. सो जेव्हा माधुरी म्हणून माझी मैत्रीण माधुरी भारती जिने याच्यात काम केलं, तिने खूप आधी एक पोस्ट टाकलीच होती मला की कोकणात एक सिनेमा शूट होतं, त्याच्यासाठी अशी ऑडिशन्स आहेत. तर तेव्हा मी पाठवलंच होतं प्रोफाईल, पण त्याच्यानंतर रोहनच्या पेजवर पण सेम ऑडिशन दिसलं आणि मी म्हटलं नाही आता जरा पुश करून बघूया रोहन स्वतः जर, आणि तेव्हा माहीत नव्हतं रोहन स्वतः डिरेक्ट करतो ॲक्च्युली. आणि मग मी त्याला मेसेज केला, त्याने लगेचच निरंजन म्हणून जो ज्याने कास्टिंग केलं आहे, जो रोहनचा असोसिएट आहे, तर निरंजनचा नंबर पाठवला. मी निरंजनला कॉन्टॅक्ट केला, निरंजनने स्क्रिप्ट पाठवली. त्याचं एकच म्हणणं होतं, तुझ्या स्वयंपाकघरामध्ये पूर्ण ऑडिशन फिरतं पाहिजे, ऑडिशन नको आहे, तू मला ते पाठ दिसली तरी चालेल पण तू ते काम करत पाहिजेस, कुकर हे कर, कारण त्यातलं जे माझं कॅरेक्टर आहे ते त्या कामाशी रिलेटेड आहे थोडंफार. ते तुम्हाला आता उद्या जेव्हा रिलीज होईल सिनेमा तेव्हा कळेलच. तर सुषमा ही कामसूबाई असल्यामुळे त्याला ते तसं पाहिजे होतं. आणि मग मला वाटतं एकाच टेकमध्ये ते पटकन केलं आणि मला लगेच संध्याकाळी फोन आला, तू करतेस. तर असं कास्टिंग झालं आहे ते. गौरी, का पाहावा सिनेमा हा? म्हणजे आता सुट्ट्या संपत आलेल्या आहेत, मुलं बोर होत आहेत, ऑब्व्हियसली त्याला थोडा मनोरंजन लागेलच. काय वाटतं तुला की का मुलांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी आणि आजी आजोबांनी सुद्धा एकत्र जाऊन हा सिनेमा का पाहावा? का पाहावा सिनेमा याचं सुंदर उत्तर आमचा डिरेक्टर रोहन मापुसकरने लिहून काढलं. तो मला म्हणाला की रात्री 5 मिनटं बसलो होतो आणि धडधड गोष्टी लिहून काढल्या. त्या गोष्टी मी वाचून दाखवते तुम्हाला कळेल की का पाहावा सिनेमा. आपल्या त्या आठवणींची नवीन तारीख 23 तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे 23 कारणं आहेत जी मी वाचणार आहे की हा सिनेमा का पाहावा. पहिलं, वयाची अट नसलेला चित्रपट, कौटुंबिक व्हॅल्यू आणि नात्यांवरती बोलणारा चित्रपट, मित्र आणि मैत्रिणींना एकत्र घेऊन बघणारा चित्रपट, स्कूलमध्ये सुटलेल्या मित्रांची मैत्री पुन्हा एकत्र आणणारा चित्रपट, वडिलांनी मुलीसोबत आणि आईने मुलासोबत बघावा असा चित्रपट, अरे जाना बाहेर खेळायला असं बोलणाऱ्या प्रत्येक आईचं मन ओळखणारा चित्रपट, आतुरतेने सुट्ट्यांची वाट बघत असलेल्या त्या प्रत्येक स्त्रीच्या माहेरचा चित्रपट, आई मामाच्या गावी जायचं आहे असं बोलणारा प्रत्येक बाळाचा चित्रपट, मोबाईलच्या आधी आमच्या सुट्ट्या अशा होत्या हे आम्ही आमच्या मुलांना सांगू शकतो हा अनुभव देणारा चित्रपट, गावच्या मातीत नाती जोपासणारा चित्रपट, बाथरूम सोडून सुद्धा गावामध्ये आवडत्या ठिकाणी सुसू करणाऱ्या त्या प्रत्येक मुलाचा चित्रपट, ज्यांनी या सुट्ट्यांचा आस्वाद घेतलेला नाही किंवा घेतलेला आहे त्या सगळ्यांचाच अनुभवण्याचा हा चित्रपट. खूप छान असा मेसेज होता आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की हा आपल्या सगळ्यांसाठीचा जो सिनेमा आहे, जाऊन नक्की बघा. आणि गौरी, लवकरच आम्ही गौरीला पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहणार आहात. पण गौरी, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर मूवी. आणि जा, आता वेळ आहे तुमच्याकडे तर तिकीट बुक करा, पहा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये गौरीसोबत पॉडकास्ट. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली, ठाणे.